एवढं सगळं तिथे वैभव होतं, तिथे तुम्हाला मान होता, सन्मान होता. मी का सोडली ते सांगतो तुम्हाला. मी असे काही नट बघितले की ज्यांना वाऱ्यावर सोडलंय. एके हंगलचं काय झालं, किंवा बैजू बावरा कोण, गुलशन भारतभूषण, त्यांचं काय झालं, नंतर भगवानचं काय झालं, मास्टर भगवान, त्यांचं ऍक्च्युअली अवॉर्ड देताना मी बघितलं होतं, त्यांनी भाषणात असं सांगितलं की हेच जर अवॉर्ड मला पूर्वी दिलं असतं तर माझ्या औषध पाण्याचा खर्च झाला असता, असं काहीतरी. त्यामुळे मनात तीड बसली या फिल्म इंडस्ट्रीबद्दल. आणि त्यातून उदाहरण असं झालं की 7 ते 2 मी सकाळी शिफ्ट करतो, 2 ते 10 दुसरी शिफ्ट. मी गुजरात दोन्हीकडे 7 ते 2 ला, 2 ते 10 ला गुजरात. मी इथे मुख्यमंत्रीच्या बंगल्यात घुसतो. बीना रॉय ती मुख्यमंत्री होते, आणि इकडे रोहिणी हट्टंगडी ती मुख्यमंत्री असते. तिच्या घरात जातो, ढोस भरतो आणि बाहेर येतो. घरात जातो, ढोस भरतो, बाहेर येतो. म्हटलं हे काय चाललंय, नाव गुजराल, म्हणजे नाव पण नाहीत, दुसरी तोचपणा, किती तेच करायचं. म्हणजे कंटाळा त्या दिवशी ठरवलं इंडस्ट्रीमध्ये करायचं नाही, आणि हे एकंदर वातावरण बघता तर करायचंच नाही. म्हटलं ह्या माणुसकी सोडलेली माणसं, ती माणुसकी सोडलेली म्हणण्यापेक्षा उगवत्या सूर्याला नमस्कार असतो. उगवत्या सूर्याला नमस्कार, बस. म्हणजे इथं राहायचं नाही आपल्याला. छोटासा किस्सा मला आठवला, आदित्य पंचोलींनी त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं, म्हणजे जरी नवाबने हा किस्सा सांगितलाय की आदित्य पंचोली हिरो होता, त्याची रूम एकदम एसीबीसी सजवून ठेवलेली होती. शम्मी कपूर साहेबांना झाडाखाली मेकअप करत बसले होते, आणि ते पाहिल्यानंतर तो म्हणाला, जबी मेरा ये समय आएगा मैं नहीं रहूंगा यहाँ पर. हे असं खरं होता कामा नये. कारण खरं तर नट त्यावेळेला इतक्या परिपक्व अवस्थेला पोहोचलेला असतो, म्हणजे सर्वार्थानेच एकदम. मला एक गोष्ट कळली की चांगल्या गोष्टी करत असेल ना, त्या वाईट बोलणारच तुमच्याविषयी. ते इम्पॉसिबल, तुम्हाला जगू देणं मुश्किल आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होणारच, यात काही वादच नाही, आणि झाले माझ्यावर. तर तुम्ही कसं त्यातनं स्वतःला सावरलं? ऐकायचं नाही, दुसरं मनात काम करायचं स्वतःच, आणि लोकांना विचारून करायचं, नियमाप्रमाणे काम करायचं. झोप लागते? हो, अजूनही तितकीच उत्तम झोप लागते, मस्त, उत्तम. कुठेही लाकडाच्या फळीवरती पण. मी लोखंडी सामानावर झोपलो, टेप होत. अजून काय पाहिजे? पावसात झोपलोय, डास चावतात झोपलोय सोप्याला, आणि नंतर माझा मलेरिया झाला, तो वेगळा. टेम्पो घेतला आणि 2 महिन्यात मलेरिया झाला, 1 महिना टेम्पो बंद. नमस्कार, मी मोहन जोशी. मी आज कांचन अधिकारी यांच्या या यूट्यूबच्या कार्यक्रमामध्ये आमच्या गप्पा खूप रंगल्या आहेत. हा मनोरंजन करणारा कार्यक्रम आहे, तो नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.